श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं त्वत्तमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासे वदनं कंठटोपी चमाला दंडकमंडलूधर कटेंकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावधारक पाही मामा. जय जयाजी जगरक्षका. जय जयजी भक्तपालका. जय जय कलिमलनाशका. अनादि सिद्धा जगद्गुरु. जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातिता अनंता. जय जयजी गरुडवाहना. जय जयजी कमललोचना. जय जयजी पतित पावना रमा रमना विश्वेशा मेघवर्ण आकारशांत मस्तिकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य तेजवर्णिले न जाय विशाळ भा आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्य वदन दंतपंक्ती कुंदकळ्यां समान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेजहरी हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष वत्सलांचनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खूण उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमासारखी नाभी कमल सुंदर अति जेथे विधात्यांची उत्पत्ती की चराचरा जन्मदाते मूळ जननी तेची पै जाणूपर्यंत करशोभती मनगटी कंकणे विराजती करकमलांची आकृती रक्तपंकजा समान भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर गदा पद्म शंख चक्र चार हस्ती आयुधे कासे कसिरा पितांबर विद्युलते सम तेज अपार कर्दळी स्तंभापरी सुंदर उभय जंघा दिसताती जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती ज्याते अहोरात्र ध्याती नारदाती ऋषीवर्य ज्याते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिणले 14 विद्या 64 कला ज्याते वर्णिता थकल्या सकळा ऐशा त्या परम मंगला अल्पमधी केवी वर्णू नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर क्रमू न शकले महिमांबर तेथे पामर मी काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कंता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळो मंगलकारी करिता स्मरण विघ्ने जाती निर्सोन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सारकळे पा सकल कार्यारंभी जाणा करीती ज्याच्या नामस्मरणा ज्याच्या वरप्रसादे नाना ग्रंथ रचना करीती कवी तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वरप्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वतः सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमी एली मूळमती मी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथ रचना करवावी जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या काननछेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याची या कृपे करून सचिनशा लाधे दिव्यज्ञान तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चये तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ ती पूर्विनार दया सद्गुरुराज आपणची नवमास उदरी पाळिली प्रसव वेदना ते सोशिले कौतुके करुणी वाढविले रक्षिले आजवरी जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग मंचरणी तयांच्या करीत असे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नमी एला 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत कर्णिकुंडले तेज अमित विद्युले ते समान कामधेनू असोनी जवळी हाती धरिली असे झोळी जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना 4 वेद होऊनी श्वान वसती समीप रात्रंदिन ज्याचे त्रिभुवनी गमन मनोव्यंगे जात जो त्या परब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण हो कृपेने आपुल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोकपाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु पहा कैसे दैव विचित्र आर्यावरती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगीत ये शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानिती वेदवचने दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तकांनाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड झाले नाना विद्या आणि कला अस्तालागी गेले सकला ऐहिक भोगेच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ धर्मसंस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य लोक बहु भ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले नास्तिक मतवादी मातले आर्यधर्माविरुद्ध मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी
कोणा वर्णाश्रम धर्म कुळी कोणासही कळेना, ते स्वामीनामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले, त्यासी साष्टांग मुनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले, तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैल तीर परी आत्मसार्थक करावया साचार मीन तेथे झालो, किंवा अफाट गगना समान अगाध आपले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू, पिपिलिका म्हणे गिरीसी उचलून घालीन काखेसी, किंवा खद्य तू सूर्यसी लोपवीन म्हणे स्वतेजे, तैसी असे माझे आळ बाळ जाणूनी लढिवाळ पूर्विता तू दयाळ दीनबंधू यतिवर्य करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता, मी पणाची नसेची ऐसी ऐकोनी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती, कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी उन्हे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चये, ऐसी ऐकोनी अभयवाणी संतोष झाला माझी या मनी यशस्वी होऊनी लेखनी ग्रंथ समाप्ती प्रतिपावो, आता नमू साधुवृंद ज्यासी नाही भेदावे ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहते, मग नमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी, व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग, कवी कुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली, श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मानत यांचे चरण नमी येले, ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित, वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोनी, आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी, आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले, महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतू समज थोर मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू, परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण आदर करीती तयाचा, संस्कृताचा नसे गंध मराठीही नाही शुद्ध नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे, परी हे अमृत जानोनी आदर धरावा जी श्रवणी, असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे, न पाहता जी अवगुण ग्राह्य तितकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून चरणी आपल्या करीतसे, स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा, त्या महोदधी तुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही, द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा, की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा गुंफिला, कवी होऊन या माळी घाली श्रोतयांच्या गळी, उभा ठाकोणी बद्धांजुळी करी प्रार्थना सप्रेमे, अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करेल आपुले मानस, हा सुगंध ना आवडे जयास तेची पूर्ण अभागी, आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल, वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी, वैराग्ये प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा सहस्त्र कर, दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान, यतिराज पदकल्हार विष्णू कवी होऊनी भ्रमर, ज्ञान मधुस्तव साचार रुंजिते ते घालीत असे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा, श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद वल्लभार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय, अध्याय दुसरा, श्री गणेशाय नमः, कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती, तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे, नरसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तारिले, कर्दळीवनी गुप्त झाले गुरुचरित्री ती कथा, पुढे लोकद्वारा करणे भाग पडले प्रकट होणे, धुंडिली बहुत पटणे तेची स्वामी यतिवर्य, स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ती केली देखा, परी तिज विषयी शंका मना माझी येत असे, गुरुराज गुप्त झाले स्वामी रूपे प्रकटले त्यांचे शकप्रमाण न मिळे, म्हणून शंका पत्रिकेची ते केवळ अनादिसिद्ध खुंटला येथे पत्रिकावाद लोकद्वारासाठी प्रसिद्ध मानव रूपे झाले, अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी यांचे घरी वैसली समर्थांची स्वारी, भक्तमंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्याचा हेतू धरुनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा, आदरतयाचा केला की त्या जसवे एक पारसी, आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले, 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी, दोघांसी बैसओनी दोहोंवरी तिसरी वैरी बैसले आपण, पाहुणी समर्थांचे तेज उभयंतांचे वाटले चोच, साहेबाने प्रश्न केला सहज आपणा आला कुठून,
स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले, तया लागोनी आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखील अपूर्व, बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थे हिंडून हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र, 80 हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाका प्रति, जिहेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परमपावन, काही दिवस फिरोन. हैदराबादेसी पातलो, येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ, सोलापुरी पातलो, तेथे आम्ही काही महिने वास केला. स्वेच्छेने अक्कलकोटाप्रती येणे तेथून या झाले. तैपासून या नगरात आनंदे अहो नांदत, ऐसे आमचे सकल वृत्त. असे मुळापासून ऐकून या ऐशिवानी उभयंता संतोषले मनी. मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठोनी उभयंता. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामीराज येती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. सदावास अरण्यात बहुधा न येती, गावात जरी आली या क्वचित गलिच्छ जागी बैसती. कोणी काही आणोनी देती, त्याची महाराज भक्षिती. क्षणेक राहुनी मागुती, अरण्यात जाती उठोनी. वेडाबुवा तयांप्रती गावातील लोक म्हणती, कोणीही अज्ञाने नेनती. परब्रह्मा हे त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर, तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी झाला. ते जाणोनी अंतरखून स्वामींची मानिती. ईश्वरा समान परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती. दर्शना येता दिगंबर लीला विग्रही यती वर्य, कमरेवरीत हे ठेवूनी कर दर्शन देती तयांसी. अमृता समान पुढे कथा ऐकता पावन, श्रोता वक्ता स्वामी समर्थ वदविता, ज्याची सत्ता सर्वत्र. अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर, मुक्त करोनी श्रवणद्वार प्राशन करा श्रोते हो. तुम्हा नसावा येथे वीट, सर्वदा सेवावे अखंड भवभयाचे अरिष्ट, तेने चुके विष्णू म्हणे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसो द्वितीयोध्याय गुणहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय श्रीरस्तु शुभम मस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामीचरणी, ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती. पदपावती कैवल्य गताध्यायी कथा सुंदर. स्वामींनी निवेदले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत अप्पाटोळ झाले भक्त, तेथीची चाकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णो. स्वामी चरित्रांचे हे सार म्हणून केला नाही विस्तार. वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उद्धिसम. सवे घेऊन स्वामींची टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरून टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळे अज्ञापिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींशी सोडू नका, येथेच मुक्काम करावा. टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बैसले येथे राज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती. आले चोळप्पाचे गृहाप्रती. स्वामींशी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर. चोळप्पाचे भाग्य उदेले. यतिराज गृहासी आले, जैसी कामधेनू आपण बळे. दरिद्रियाच्या घरी जाय, पूर्व पुण्य होते गाठी. म्हणून घडल्या या गोष्टी. झाली स्वामीराज भेटी. परम भाग्य तयाचे, धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामींचे वास्तव्य स्थान. सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती. तडी तापडी मार्गी श्रमती. निराहार किती एक राहती. मौन धरिती किती एक. एका चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन. एक गिरिगवरी बैसोन तपश्चर्या करिता ती. एक पंचाग्नी साधन करीती. एक पवना ते भक्षिती. कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोने. एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षटकर्मे आचरिते. एक लोका उपदेशिती. एक भजना माझी नाचती. एक ब्राह्मण भोजन करीती. एक बांधिती देवालये परी जयाचे चरण. दुर्लभ सदभक्ती वाचोन केली यासी नाना साधन. भावाविन सर्व व्यर्थ. योग यागादिक काही चोळप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही. स्वामी आले सदनाते तयाची. देखोनिया भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयांच्या घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवर. दक्ष असोनी कारभारी. परम ज्ञानी असती जे. अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती. परी तयाचे भाग्य निशिती स्वामी चरणी उदेले.
तैपासून जगात तया नगराचे नाव गाजत अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक येती. लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयांचे चित्ती. म्हणून या स्वामीराज येती. बहुधा न जाती फिरावया लोका माझी पसरली. मात नृपासी कळला वृत्तांत की आपुली या नगरात यती विख्यात पातले. राहती चोळप्पाचे घरी दर्शना जाती नरनारी. असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला काय वाणी. गावात येती एवोनी फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पाही. आजवरी झाले नाही आता जाऊनी लवलाही. भेटू दया यतीवर या परी ते केवळ अंतर्ज्ञानी. ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी एवोनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तोची यतिमूर्ती पुढे ठेली. सकल सभा चिंकित झाली मती गुंगली रायाची. सिंहासनाखाली उतरवून राव घाली लोटांगण. प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गतीत. दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रूंनी. मग तया हस्तकी धरोनी आसनावरी बैसविले. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळोनी गेली दूरी चरणी भक्ती जडली तई. सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली. षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये. निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण. तयांच्या पादुका शिरी धरून विष्णू नाचे ब्रह्मानंदे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय संपूर्णम. धन्यवाद.